बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये सध्या प्रवाशांचा गोंधळ झालाय। एक महत्त्वाची बातमी येते, लोकल विलंबामुळे प्रवाशांचा संताप पाहायला मिळतोय। तासभर लोकल नसल्यामुळे प्रचंड गर्दी झालेली आहे। आपण ही दृश्य पाहतोय ती बदलापूर स्थानकामधली आहेत, रेल्वे स्थानकामधली आहेत। आज लोकल वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे। बदलापूर रेल्वे स्थानकात आज सकाळच्या सुमाराला पुन्हा एकदा ही सगळी अशी गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळते। खोपोलीवरून येणारी ट्रेन ही 40 मिनिटं उशिरा आली, त्यामुळे रेल्वे स्थानकामध्ये प्रचंड गर्दी झाली आणि या विरोधात रेल्वे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला। संतप्त प्रवाशांनी रेल्वे आरपीएफ सोबत बाचाबाची सुद्धा त्यांची झाली। सकाळी 7:14 हा सगळा प्रकार घडलेला होता। नेहमीप्रमाणे बदलापूरकर कामावर जाण्यासाठी निघालेले होते, मात्र खोपोलीहून येणाऱ्या लोकलऐवजी एक्सप्रेसला प्राधान्य दिलं आणि त्यामुळे या लोकलला 40 मिनिटं उशीर झाला। त्याचा परिणाम म्हणजे रेल्वे स्थानकात प्रवाशांची तुफान गर्दी झाली। प्रवाशांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। चंद्रशेखर, बदलापूर स्थानकावरचा हा अभूतपूर्व गोंधळ आणि अभूतपूर्व अशी गर्दी पाहायला मिळते, काय आता ही सगळी परिस्थितीमध्ये काही सुधारणा झाली आहे का? काय नेमकं रेल्वे प्रशासनाचं यावर म्हणणं आहे? हा आजचा गोंधळ नाहीये, कारण की रोज अशाच प्रकारे ही गाडी 30 ते 40 मिनिटं लेट असते। खोपोलीवरनं मुंबईकडे जाणारी ही लोकल आहे, ही रोजच अशा प्रकारे लेट होते आणि त्यामुळे आज प्रवाशांचा उद्रेक झालेला आहे। वारंवार रेल्वे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला याबाबत कळवलं आहे की आम्हाला कामावर जायचं असतं, रोज लेटमार्क होतो आणि अशा वेळेस तुम्ही ही रोज गाडी एखादी एक्सप्रेस आहे, ही गाडी पास केली जाते आणि जी खोपोली लोकल आहे ही थांबवून ठेवण्यात येते वांगणी किंवा नेरळ रेल्वे स्थानकावर। त्याच्यामुळे जे या गाडीने प्रवास करणारे जे बदलापूरकर आहेत त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। त्याच्यामुळे आज या प्रवाशांचा उद्रेक झाला आणि त्यांनी जे स्टेशन मास्टर आहे तिथे घेराव घालून आपला जाब विचारला। ठीक आहे चंद्रशेखर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। चंद्रशेखर भुयार आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर आजची परिस्थिती नाही, ही रोजची परिस्थिती आहे, त्यामुळे निश्चितच रेल्वेला या संदर्भात काहीतरी सोल्युशन काढणं, ही समस्या सोडवणं अत्यंत गरजेचं आहे। बदलापूरकरांचा आज हा संताप पाहायला मिळतोय।